याच्यावरून नाही 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 आता काय बोलतो असेल ओ इकडे दोन मिनिटं घेतली। आज या ठिकाणी तहसीलदार साहेबांकडे पीक विम्याच्या संदर्भात जे 22 तारखेला आम्ही ठिय्या आंदोलन या ठिकाणी केलेलं होतं, तर त्या संदर्भात पुढं काय झालं हे विचारण्यासाठी तहसीलदार साहेबांकडे आलो होतो। मध्यंतरी कांबी गावचे लोक आपल्याकडे आले होते आणि त्या गावात काही लोकांनाच पीक विमा मिळाला आणि काहींना मिळाला नाही, तर त्या संदर्भात साहेबांनी सुनावणी घेतली आणि त्या सुनावणीचा रिपोर्ट टकले साहेबांना तयार करायला सांगितला आणि तो रिपोर्ट आता ते शासनाकडे पाठवणार आहेत। त्यानंतर ज्या गावातली यादी, कुठल्याही गावातली यादी आली नाही, फक्त त्या दिवशी कांबी गावातलीच यादी आली, तर उद्या ते आपल्याला सगळ्या गावची, शेवगाव तालुक्यातल्या सगळ्या गावाची यादी ते देणार आहेत की पीक विमा हा कुणाला मिळाला आणि कुणाला नाही मिळाला, याचा आपल्याला त्यावरून विवरण स्पष्ट करता येईल। तालुक्यामध्ये चर्चा आहे, लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचं 100 कोटीचं नुकसान ह्या तालुक्यातले लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांनी खरं तर पीक विम्याकडे लक्ष द्यायला हवं होतं, कारण शासनाने मागच्या वर्षी दुष्काळ जाहीर केलेला होता। मग दुष्काळ जाहीर केलेला असतानासुद्धा शेवगाव तालुक्याला 9 कोटी रुपये मिळत आहेत आणि पाथर्डी तालुक्याला 75 कोटी। पाथर्डी तालुक्याची परिस्थितीसुद्धा वेगळी नाही आहे। लोकप्रतिनिधींचा सगळ्यात मोठा, लोकांना पीक विमा न मिळण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे तो आमदारांचा। कारण मी पाथर्डी तालुक्यामध्ये फिरते, खेरडे गाव आहे की ज्या खेरडे गावामध्ये वर्षभर टँकर, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर चालू होतं, शेतीच्या पाण्याचा प्रश्नच नव्हता आणि शासनाने दुष्काळ जाहीर केला होता। असं असतानासुद्धा त्या गावात एकालाही पीक विमा मिळाला नाही असं मला त्या गावातल्या सगळ्या लोकांनी सांगितलं आणि म्हणून पाथर्डीलासुद्धा आम्ही कृषी अधिकाऱ्यांकडे खेड्याचे लोक घेऊन जाणार आहोत आणि त्यांनाही हा जाब आम्ही विचारणार आहोत। म्हणजे लोकप्रतिनिधींनी जर लक्ष दिलं असतं तर शेवगाव आणि पाथर्डी दोन्ही तालुक्यामध्ये अगदी भरपूर लोकांना विमा मिळाला असता, कारण आपल्याकडं पूर्ण दुष्काळ होता। ज्या तालुक्यांमध्ये दुष्काळच नव्हता, ज्यांना पाटपाणी आहे, जो राहता तालुका असेल, संगमनेर तालुका असेल, यांना 126, 123, 128 असे 128 असे कोटी रुपये मिळाले, कोट्यवधी रुपये मिळाले। म्हणजे हे कोट्यवधी रुपये मिळण्यामध्ये तिकडचे लोकप्रतिनिधी सक्षम आहेत आणि आपल्या शेवगाव पाथर्डीचे लोकप्रतिनिधी हे अकार्यक्षम आहेत, एवढंच मला या निमित्ताने सांगायचं। बस 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 बस